Avengers! 1996 मध्ये मार्वल पूर्ण दिवाळखोरीत निघालं होतं. कंपनीवर $700 मिलियन कर्ज होतं. जगाला वाटलं मार्वल संपलं. एक माणूस पुढे आला, नाव एव्ही अरार. त्याने एक वेडी कल्पना आणली. तो म्हणाला की आपले कॅरेक्टर्स हॉलिवूडला विकू नका, तर स्वतःच हॉलिवूड बना. त्यांनी एक छोटासा प्रयोग करायचं ठरवलं. एक छोटा सिनेमा, एक अनोळखी कॅरेक्टर. चित्रपट ब्लेडने त्यावेळेस $131 मिलियन ची कमाई केली आणि एक गोष्ट सिद्ध झाली, मार्वल मोठ्या पडद्यावर चालू शकतं. मग आले 2000 साली एक्समॅन आणि 2002 साली स्पायडरमॅन. सिनेमा तर सुपरहिट झाले, पण मार्वलला फारसा फायदा झाला नाही, कारण मूवी राईट्स त्यांच्याकडे नव्हते. आणि मग मार्वलने ठरवलं आपण स्वतः स्टुडिओ बनायचं आणि जन्म झाला मार्वल स्टुडिओचा. आणि त्यांनी निवडला आयर्न मॅन आणि कास्ट केला असा अभिनेता ज्याला घ्यायला कोणीही तयार नव्हतं, रॉबर्ट डाउनी ज्युनियर. पण मार्वलने त्याच्यावर विश्वास ठेवला. 2008 मध्ये आयर्न मॅन रिलीज झाला आणि मार्वलने या चित्रपटातून $585 मिलियन कमावले. आणि मग आला Nick Fury, director of S.H.I.E.L.D. या एका डायलॉगने संपूर्ण सिनेमा इंडस्ट्री बदलली. यानंतर सगळंच वेगाने वाढत गेलं आणि आज मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सची किंमत आहे $50 बिलियन पेक्षाही जास्त.